नमस्कार बाळांनो, आपण आज पार्ट 2 व्हिडिओ बघणार आहोत विदाउट वेस्टिंग टाइम. काल आपलं पार्ट 1 व्हिडिओ झाली होती आणि आज आपण पार्ट 2 मध्ये हे बघणार आहोत की नॅचरल सर नाव लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स हे राहिलं होतं. तर फास्ट बघू गाईस. बघा नॅचरल नंबर्स, हे नॅचरल नंबर्स आहे जी सुरुवात 1 2 3 1 पासून होते. याच्यापेक्षा मोठा जो आहे नॅचरल नंबर पेक्षा मोठा कोण आहे? होल नंबर आहे ज्याची सुरुवात 0 1 2 अँड सो ऑन असं इन्फायनाइट चालू होते. होल नंबर पेक्षा पण एक मोठा आहे, तो म्हणजे कोण आहे? इंटिजर्स, ज्याची सुरुवात मायनस म्हणजे नेगेटिव्ह नंबर्स प्लस पॉझिटिव्ह नंबर्स विथ अलॉंग विथ अ झिरो, म्हणजे -2 -1 0 1 2 असं सो ऑन. ओके, त्याच्यापेक्षा मोठा आहे रॅशनल नंबर, ज्याला आपण सिम्बोलाइज करतो क्यू. रॅशनल नंबर मध्ये हे आय पण येतं, डब्ल्यू पण येतो, एन पण येतो, प्लस फ्रॅक्शन्स पण येतात. फ्रॅक्शन्स म्हणजे 1/2, तसेच 1/4, 3/4, यांना आपण हाफ बोलतो, अ क्वार्टर किंवा 3/4. ओके, असं आपण म्हणतो. किंवा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पण असं लिहितो 0.5 0.25 0.75. हे फ्रॅक्शन्स पण येतात याच्यामध्ये. आणि असे काही रूट्स पण येतात, जे रूट्स आपण परफेक्ट स्क्वेअर असतात. परफेक्ट स्क्वेअर जसं 4 आहे, त्यानंतर 9 आहे, त्यानंतर 16 आहे, कारण यांचा आन्सर 2 आहे, याचं 3, याचं 4, बरोबर आहे. हे पण याच्यामध्ये येतात. पण यांच्यापेक्षा पण एक मोठा आहे ज्याच्यामध्ये सर्व येतात, QIWN. ते म्हणजे आहे गाईस रियल नंबर्स. त्याचा आर नी सिम्बोलाइज करतात. कशाने? आर नी. म्हणजे रियल नंबर सगळ्यांचा आजोबा, याच्यापेक्षा छोटा क्यू रॅशनल नंबर, त्याच्यापेक्षा लहान आय इंटिजर्स, इंटिजर पेक्षा लहान होल नंबर, आणि होल नंबर पेक्षा सगळ्यात लहान नॅचरल नंबर. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळल्या असतील बाळांनो. चला पुढचं बघूया. गाईज आता आपण डिरेक्टली फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल घेणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन तर दिलेला आहे गाईज, एक्स सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. 15 पेक्षा लहान आहेत. मग कुठले कुठले इवन नॅचरल नंबर आहे? इवन 2 चा टेबल बोलायचा. 2 1 2 2 2 4 6 8 10 12. हे सगळे इवन नंबर्स आहे गाईज, यांना इवन नंबर्स म्हणतात. ऑड नंबर्स म्हणजे कुठले झाले? मग कुठले झाले? 1 1 3 5 7 9. हे सगळे ऑड नंबर्स झाले गाईज. ओके, चला त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलाय, एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20. एक्स सच दॅट, पेज नंबर 3 चा घेतोय, फिल इन द ब्लँक्स इन द गिवन टेबल. एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. 1 ते 20 च्या आतमध्ये परफेक्ट स्क्वेअर वाले नंबर कुठले? जसं 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर बाळांनो 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. पण सर आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण 1 to 20 च्या आत सांगितलं. 1 to 20 च्या आत, मग ते कुठले झाले? हे मग कसं लिहिणार? सेट बी इक्वल्स टू 1, 2, 3, 4. दॅट्स इट गाईस. ओके, तिसरं सी इक्वल्स टू लिस्टिंग मेथड मध्ये ए, ई, आय, ओ, यू. हे काय आहे गाईस? हे इंग्लिश मधले ग्रामर मधले वोवेल्स आहेत. काय आहे गाईस? वोवेल्स, जे आर्टिकल्स मध्ये यूज होतात, जसं ए, एन आणि द. डेफिनाइट आर्टिकल आणि इनडेफिनाइट. पण आता ते आपण ग्रामर घेणार नाहीये, ग्रामरचे पण आपण व्हिडिओज टाकणार आहोत. पण ते तत्पूर्वी हे गोष्ट कळलं पाहिजे. तर याला रूल मेथड मध्ये कसं लिहिणार गाईस? सेट सी curly bracket x such that x is a vowels of English alphabets. बस एवढं लिहायचंय, ब्रॅकेट क्लोज. बस एवढंच तुम्हाला लिहायचंय. थर्ड गाईस, मला माहितीये गाईस मी थोडं फास्ट घेतोय कारण मला एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, ओके. लिस्टिंग मेथड मध्ये दिलंय, लिस्टिंग मेथड मध्ये नाही दिलंय, पण रूल मेथड मध्ये दिलंय. काय दिलंय? D equals to y such that y is a color in the rainbow. ओके बाळांनो,
आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवली पाहिजे. VIBGYOR, विबग्योर. ओके, विबग्योर. V फॉर violet, I for indigo, B for blue, G for green, Y for yellow, O for orange आणि R for red. हेच तुम्हाला गाईस याच्यामध्ये लिहायचंय. सेट D इक्वल्स टू violet, indigo अँड सो ऑन. हेच लिहायचंय तुम्हाला. ओके बाळांनो, हे कळलं असेल तर तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. ओके, आता त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण दिलंय. ते उदाहरण पण आपण बघूया. काय उदाहरण दिलंय? रूल मेथड मध्ये सेट P x such that x is an integer and -3 is less than x and x is less than 3. बर गाईस, -3 पेक्षा पण लहान का मोठा? सर मोठा ना, मगरमच्छचं तोंड उघड आहे ना सर. मग -3 पेक्षा मोठा कुठले कुठले नंबर होऊ शकतात -3 पेक्षा मोठे? सर -2, -1, 0. ओके, सेट P इक्वल्स टू -2, -1, 0 आणि ह्या x, हा x जो आहे हा 3 पेक्षा काय छोटा आहे, म्हणजे 3 च्या आतले कोण आहे? कारण 3 मोठा आहे ना, मग 3 च्या आतले कुठे आहे, कोण आहे? मग 1 आणि 2. बस हे तुमचा आन्सर होतं बाळांनो. ठीक आहे, कशामध्ये? लिस्टिंग मेथड मध्ये. आता लास्ट एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे? लिस्टिंग मेथड मध्ये दिलंय m इक्वल्स टू 1, 8, 27, 64, 125 डॉट डॉट डॉट. मग काय लिहिलं पाहिजे गाईस? सॉरी, सेट m इक्वल्स टू रूल मेथड मध्ये y such that y, माझी मर्जी, y such that y. हे काय आहेत गाईस? 1 चा क्यूब 1 होतो, 2 चा क्यूब 8 होतो, 3 चा क्यूब 27 होतो, 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब 125, 6 चा क्यूब 256 अँड सो ऑन. बरोबर आहे? तर मी इथे काय लिहिलं पाहिजे? y such that y n क्यूब इक्वल्स टू y. बरोबर आहे? इज अ, नाही तर कॉमा, y is a perfect cube between कितपर्यंत? बिटवीन 125 असं लिहू शकतात डिरेक्टली, बिटवीन 125. और असं पण लिहू शकतात गाईस. तुम्हाला मॉडिफाय करता आलं पाहिजे m कॅपिटल मध्येचा. m इक्वल्स टू y सच दॅट y. बरोबर आहे? n क्यूब इक्वल्स टू y आणि 1 हा ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा? या y पेक्षा, कारण y घेतलाय आपण. आणि हा y कोणापेक्षा मोठा आहे गाईस? 125 5 चा आहे, 6 चा काय? 256. मी इथे लिहिन 256, कारण 256 च्या आतले क्यूब 256 म्हणजे 6 क्यूबच्या आतले कोण आहे? 5 क्यूब. मी असं पण लिहू शकतो, किंवा तुम्ही या 256 च्या पहिले असं लिहिलं 6 क्यूब तरी चालेल, कारण n क्यूब ची व्हॅल्यू काय आपण y पुट ऑन केली. किंवा असं लिहिण्यापेक्षा मला असं वाटतं 256च लिहा. कळतंय बाळांनो? जसं तुम्हाला मॉडिफाय करायचंय तसं तुम्ही करू शकता. ओके ओके गाईस. ओके गाईस, आपण फिल इन द ब्लँक्स इन द गिवन फॉलोइंग टेबल कंप्लीट केलेला आहे. आणि आपण खरंच आता सर्वात प्रथम प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आज आपण एंटर करतोय गाईस. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला पण उत्तम कळलं पाहिजे. चला, क्वेश्चन नंबर 1 गाईस. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन मी लिहिणार नाही कारण क्वेश्चन तुमच्या इथे आहे. राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म आपण कोणाला म्हणत होतो? LM ला. LM म्हणजे लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडला म्हणत होतो. फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय त्यांनी? सेट ऑफ
इवन नॅचरल नंबर. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. इवन म्हटलं इवन नंबरची सुरुवात 2 पासून होते. मग कसं सेट काय घेऊ मी इथे? नॅचरल नंबर साठी काय एन आहे तर एन घ्या. जर एन नसेल घ्यायचं ए घ्या, बी घ्या, सी घ्या, ए टू झेड मध्ये कुठलाही सेट घेऊ शकतात. मी आता सेट बी घेतो कारण माझं नाव भूषण आहे, माझी मर्जी. सेट बी इक्वल्स टू इन ब्रॅकेट इवन नॅचरल नंबर. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. मग किती आहे इवन नॅचरल नंबर्स? 2, 4, 6, 8, 10 डॉट 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 डॉट. त्यांनी असं सांगितलंय का सेट ऑफ 7 इवन नॅचरल नंबर्स, सेट ऑफ 20 नॅचरल नंबर्स असं काय बोलले का? 1 to 20 इवन नॅचरल नंबर्स असं काय बोलले का? जर नाही बोलले ना तर तुम्ही 6 पर्यंत पण घेऊन डॉट 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 करू शकले असते, म्हणजे अजून निरंतर असतील. आलं लक्षात? ओके गाईज, जोपर्यंत सांगत नाही लिहू नका. इथे बघा, लक्ष द्या. सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. वाव. आन्सर सेट ऑफ इवन प्राइम नंबर मी घेतो. सर माझी मर्जी आहे इवन प्राइम नंबरला पी. सर सेट ऑफ इवन प्राइम नंबर. सर प्राइम नंबर तर आम्हाला माहिती आहे, जे प्राइम नंबर असे असतात जे टेबलमध्ये कधीच येत नाही, ते स्वतःच्या टेबलमध्ये येतात. मग त्यांची सुरुवात कुठून होते? 2. मग नंतर 1 to 10 मध्ये किती आहे? 2, 3, 5, 7. बस 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. आणखी आहे का? 9 नाही घेऊ शकत ना, 3, 3 9. अरे पण त्यांनी बोललंय प्राइम नंबर नाही बोलले, इवन प्राइम नंबर. आणि इवन प्राइम नंबर एकमेवच आहे, तो म्हणजे कोण माहितीये का? 2. बाकी कुठलाच नाही. झाला आन्सर. द सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50 इज ओनली 2. 2च हा इवन प्राइम नंबर आहे. चला, मला माहिती आहे बऱ्याचशा मुलांना याचे आन्सर माहित असतील, नो प्रॉब्लेम. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर्स. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर्स. मग आन्सर काय असायला पाहिजे? नेगेटिव्ह इंटीजर्स काय? सर घ्या ना, सेट n इक्वल्स टू इन ब्रॅकेट -100, -5, -1, -3, -2 डॉट 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 अँड सो ऑन. बरोबर का नाही? मला जेवढे सर इथे त्यांनी सांगितलंय का 1 to 50, 1 to 100, 1 to 20, बरोबर का नाही? मग आपण तेवढे घेतले असते, पण असं काही सांगितलं नाही, तर आपण असं डॉट 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 करायची पद्धत आहे. ते डॉट डॉटचा अर्थ पण काय आहे ते पुढे टाइप्स मध्ये दिलेलं आहे, ते आपण बघणार. पण आता नाही, आता सध्या प्रॅक्टिस सेट 1.1. तर एवढं मला असं वाटतं तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. ओके, गाइस, क्वेश्चन नंबर 1, फोर्थ क्वेश्चन. ओके, 7 बेसिक साउंड्स ऑफ अ सरगम म्हणजे सूर. सरगम म्हणजे सूर. ओके, 7 सरगम. तो सरगम मैं सेट कुछ भी ले सकता हूं. सेट आर इक्वल्स टू, सेट आर इन ब्रैकेट सा रे ग म प ध नी. जर परत सा लिहिलं तर तुमचा आन्सर रॉंग आहे गाइस, कारण सा म्हणजे परत रिपीट झालं ना. सा रे ग म प ध नी आणि स्टॉप. बस एवढंच तुम्हाला लिहिणं गरजेचं होतं. आलं बाळांनो लक्षात? ओके, आता आपण एक काम करणार आहोत, क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हे लिहून घ्या. Now we are going to see question number 2 guys. Question number 2 बघायचं आहे, काही घाबरायचं नाही. पाटील सर इज हिअर, why to fear? Okay, question number 2. Write the following symbolic statement in the words. बघा एकदम इझी गाइस, एकदम इझी.
4/3 आणि हा सिम्बॉल दिलाय क्यू. कसं लिहिणार गाईस? आन्सर 4/3 is an element of set Q. किंवा मी सांगितलं होतं तुम्हाला असं लिहायला, 4/3 is a member of set Q. किंवा मी तुम्हाला असं पण सांगितलं होतं की 4/3 belongs to set Q. हे तुमची मर्जी गाईस, तुम्हाला कसं लिहायचं. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस मी 3-3 वेळा नाही लिहिणार आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण मी तुम्हाला हे बोललो होतो की टेक्स्टबुक नुसार जा गाईस, हे फॉलो करा, हे एलिमेंट ऑफ. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 चा सेकंड वन. -2 ई सिम्बोलाइज करून कट केलंय आणि एन, हा सिम्बोलाइजचा अर्थ काय गाईस? आन्सर -2 is not an element of set n. झालं आन्सर. थर्ड, p equals to in bracket p such that p is an odd number. बरोबर आहे. तर याचा आन्सर काय येईल गाईस? याचा आन्सर येईल सेट p. हा p such that p आहे, हा सगळ्यांचा p आहे. बरोबर आहे. मग काय येईल? सेट p is a set of all the p's. set p is a set of all the p's. या पूर्ण p's चा हा सेट आहे. हाच p. म्हणून येतो बोलला ना, अरे सेट p इथं कसं आलं काय? हा पण p आहे, हा पण p आहे, हा पण p आहे. म्हणजे एलिमेंट्स मध्ये पण p आहे, सेट मध्ये पण p आहे, सगळीकडे p आहे. बापरे. ओके, हा पण हा p काय आहे? हा set p is a set of all p's such that p is an odd number. असं लिहायचं होतं गाईस. set p is a set of all p's such that p is an odd number. नाव क्वेश्चन नंबर 3 गाईस. मला असं वाटतं क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 इझिली कळलं असेल, काही हार्ड नाही बाळांनो. ओके, नाव क्वेश्चन नंबर 3. राइट एनी 2 sets by listing method and by rule method. तुमच्या मनाचे लिहायचेत, लिस्टिंग मध्ये पण आणि रूल मध्ये पण. मग मी इथे असं लिहू शकतो, लिस्टिंग मेथड, रूल मेथड. एक्झाम्पल 1. बरोबर आहे. किती सांगितले? 2 सांगितले. लिस्टिंग मेथड मध्ये मी काय लिहायला पाहिजे गाईस? तुम्हाला माहिती आहे, आपण एक कंप्लीट द फॉलोइंग टेबल घेतला होता, त्याच्यामधलं लिहिलं तरी चालेल. सेट a इक्वल्स टू इन ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10, 12, 14. हे काय रूल मेथड मध्ये? सेट a इक्वल्स टू x such that x is an even natural number less than 15. हा एक उदाहरण झाला. राइट अ सेट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. हा एक मेथड झाला, म्हणजे लिस्टिंग मेथड, रूल मेथड 2, पण हा एक एक्झाम्पल झाला. असे किती लिहायचे तुम्हाला? 2. आता एक्झाम्पल 2. तर मग आपण असं घेतलं होतं, सेट b इक्वल्स टू a e i o u, असं पण घेऊ शकतो. बरोबर आहे बाळांनो. तर a e i o q काय आहे? b x such that x is a vowels of English alphabets, असं पण लिहू शकतात. हे 2 उदाहरणं तुम्ही असे लिहून घेतले पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाचे लिहायला पाहिजे. पण ठीक आहे गाईस, हे जरी केले तरी चालतील. क्वेश्चन नंबर आता आपण बघणार आहोत गाईस 4. फटाफट लिहून घ्या हे.
चलो guys, now question number 4. Write the following set using listing methods. तिकडचा लाईट बंद करा, तो लाईट बंद करा. क्वेश्चन नंबर 4 युझिंग लिस्टिंग मेथड. ठीक आहे बाळांनो. बर, पहिला क्वेश्चन काय, ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर म्हणजे मराठीत असले पाहिजे, आपल्या भारतीय परंपरेच्या नुसार असले पाहिजे, इंग्लिश मध्ये नाही, जानेवारी फेब्रुवारी नाही. तर हे तुम्हाला कोणाला येतं का? मराठी मीडियमच्या माध्यमातली मुलांना हे सर्व येतं मराठीमध्ये. तर लहानपणी तुम्हाला पण होतं 4th स्टँडर्डला, लक्षात नसेल. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, कार्तिक, आश्विन, अग्रायण, माघ, पौष, फाल्गुन असे आहेत, असे 12 आहेत. तर आता हे असे तुम्हाला आले पाहिजे. बरोबर बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. चला बघून लिहा, नो प्रॉब्लेम. आन्सर ठीक आहे. सेट कुठला पण घ्या, तुमची मर्जी. ओके, लिहा. चैत्र, वैशाख, असं काय ऑर्डर मध्येच पाहिजे असं रूल नाहीये, तुम्ही लिहू शकतात. ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रा, आपल्या याच्यामध्ये भाद्रपद म्हणतो आपण, अश्विन, कार्तिक, अग्रायण, पौष, माघ, फाल्गुन असे 12 महिने आहेत गाईस. चला सेकंड क्वेश्चन बघूया बाळांनो. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. ओके, आन्सर लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. सेट काय घेऊ मी गाईस? सेट बी इक्वल्स टू, बघा गाईस, सी कॉमा ओ कॉमा एम कॉमा, इट शुड बी नॉट रिपीटेड. रिपीटेड नाही झाले पाहिजे, वन्स घ्यायचे, ओनली रिटर्न वन्स. एम एकदा लिहिला, पी कॉमा एल कॉमा ई कॉमा, एम लिहू शकतो नाही, ई लिहू शकतो नाही, एन यस कॉमा टी लिहू शकतो, यस टी. कम्प्लीटेड. ओके ओके. थर्ड वन गाईज, तुम्हाला मी लिहायला वेळ देणार आहे. पहिला माझं बोर्ड कम्प्लिशन होऊ द्या, मी 2 मिनिटं थांबेल, तुम्ही लिहून घेऊ शकतात. पण पहिला हे समजून घ्या, लिहिण्याच्या अगोदर हे गोष्टी समजून घ्या. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, पंचेंद्रिय पण म्हणतो आपण यांना, बरोबर का नाही? आपले ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स कुठले गाईस? तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर कान नाक घसा असा हॉस्पिटल बघितलं असेल, कान नाक घसा, त्याला इंग्लिश मध्ये आपण ENT स्पेशलिस्ट म्हणतो. ई फॉर आईस, एन फॉर नोज, टी फॉर टंग. बरोबर का नाही? बरोबर का नाही? तर हे याच्यामधला EN लक्षात ठेवा. काय काय गाईस? इयर, आईस, हे बघा. सेट कुठला घेऊ? एस इक्वल्स टू स्किन, मला स्किन पहिला स्पर्श, स्किन. आईस, त्यानंतर नोज, बोला पटापट. स्किन, आईस, नोज आणि इयर्स,
आणि हे आहे गाईस, मला असं वाटतं तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 चे लास्ट फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन राहिलाय गाईस. ओके, फोर्थ वन, सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20 गाइस. सेट ऑफ प्राइम नंबर्स. बर, सेट ऑफ प्राइम नंबर्स के लिए मैं आर लिख देता हूं. आंसर सेट आर इन ब्रैकेट, आप आर नहीं कुछ भी लिख सकते हो. आपका जो फेवरेट नाम है उसका फर्स्ट लेटर भी आप तुम्ही त्या फर्स्ट लेटर पण लिहू शकतात. अचानक मला हिंदी कुठून आठवते मला तेच कळत नाही, पण बरं वाटतं कधी कधी जरा थोडं चेंज लँग्वेज पण पाहिजे ना. बर, आर इक्वल्स टू, सेट आर इक्वल्स टू प्राइम नंबर, पहिला प्राइम नंबर 2 आहे, त्यानंतर 3, 5, 7, 8, 9, 10 नाही, 11, 12 नाही, 13, 14, 15, 16 नाही, 17, 18 नाही, 19, बस 20 च्या आतच सांगितलं, हे एवढंच आहे. ओके, नाउ फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन इज नेम्स. अरे वा सर, आता तर पाचवीत गेले तुम्ही. नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. एकदा एका मुलाला असंच विचारलं होतं की बेटा कॉन्टिनेंट्स बद्दल माहिती आहे का, तर तो बोलला होता हो सर कॉन्टिनेंट्स ऐकले पण मला आठवत नाही. बोललं तुला कुठलं कुठलं कॉन्टिनेंट्स. सर कॉन्टिनेंट्स म्हणजे मी सेमी मध्ये होतो, मला असं वाटतं खंड म्हणताय का तुम्ही. बोललो हो हो खंडच. किती खंड आहे. बोलतो सर 8 खंड आहे. बोलला 8 खंड कसं काय. बोलतो सर आफ्रिका सांगितलं, एशिया सांगितलं, साऊथ अमेरिका सांगितलं, नॉर्थ अमेरिका सांगितलं, युरोप सांगितलं, अँटार्क्टिका सांगितलं, असे त्यांनी 7 सांगितले आणि 8वा कुठला सांगितलं माहितीये. सांगा बरं कुठला. श्रीखंड. मजा करते गाईस, असं काय नाही, जस्ट जोक अ पार्ट. तर नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स म्हणजे कॉन्टिनेंट्स तुम्हाला कळले पाहिजे बाळांनो. आपली पूर्ण पृथ्वी ही या 7 खंडात म्हणजे या 7 कॉन्टिनेंट्सनीच बनलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपले कंट्रीज आहे, पर्टिक्युलर कंट्रीज आहे. जसं की आता युरोपियन कंट्रीजचा विचार केला तर 78 का 72 कंट्रीज आहे लगभग, अप्रॉक्सिमेटली, मला एक्झॅक्ट माहित नाही. 250-300च्या वर एशियामध्ये कंट्रीज आहेत. एशिया कॉन्टिनेंट मध्ये 250 ते 300 कंट्रीज आहेत. बरोबर आहे, अशा आहेत. ठीक आहे, आन्सर बघूया गाईस. काय आन्सर आहे. सेट सी इन ब्रॅकेट एशिया, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, एंटार्क्टिका, साउथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, युरोप. 1 2 3 4 5 6 7. अजून कुठलं राहिलंय का. नाही ना. तुम्ही काय उज्ज्वल भविष्याचे उज्ज्वल कॉन्टिनेंट्स नाही ना. बर, हे एवढेच कॉन्टिनेंट्स आहे बाळा. ओके, माझं बोलल्यावर काही मी असं काही बोललो तर मनावर घेऊ नये. मला मजाक मस्ती खूप आवडते, मी मस्करी करत असतो. जॉली आहे ना गाईस, जॉली राहायला पाहिजे, माणसाने आनंदित राहायला पाहिजे नेहमी. ओके, आता हे क्वेश्चन्स तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स लिहून घ्या. पटकन आपण क्वेश्चन नंबर 5 करणार आहोत आणि मग आपल्याला बस आजच्या दिवसापुरतं एवढं मर्यादित ठेवायचं. ओके, लास्ट क्वेश्चन नंबर 5 राहिलाय गाईस. त्यानंतर ही प्रॅक्टिस सेट 1.1 संपूर्ण होईल. संपूर्ण. ओके गाईस, आनंदाने शिका, आनंदाने करा, काही टेन्शन घेऊ नका. बिकॉज पाटील सर इज हियर. राइट द फॉलोइंग सेट using rule method. ओ हो वाव, rule method. मुलांना हाच अवघड जातो बरं का. सेट ए इन ब्रॅकेट 1 4 9 16
25, 36, 49, 64, 81, 100. बरोबर आहे, 100. गाईज हे काय आहे? इथे बघा ना, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. सगळे स्क्वेअर आहे सर. कुठपर्यंत? कुठपर्यंत? 10 चा स्क्वेअर 100 पर्यंत आहे. मग लिहायची पद्धत कशी? रियूल मेथड मध्ये. रियूल मेथड मध्ये तो हिरो येतोच, एक्स सच दॅट एक्स वाला, नाही का? मग सेट ए आहे ना, मग सेट एच राहणार. सेट ए इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स कॉमा काय गाईस, एक्स काय हा एन स्क्वेअर आहे, एक्स इक्वल्स टू एन स्क्वेअर. बरोबर आहे, एक्स इक्वल्स टू एन स्क्वेअर. मग कुठून सुरुवात आहे? 1. हा छोटा आहे कोणापेक्षा? या एक्स पेक्षा. कुठपर्यंत? कुठपर्यंत? 100 म्हणजे 10 च्या आत का 11 च्या आत? मग जर मी 10 लिहिलं तर हे आन्सर रॉंग होईल गाईस. इथे मला काय लिहायला लागेल? 11 च्या आत. 11 च्या आत. 11 च्या आत किती आहे? 10 पर्यंत. पण जर तुम्हाला इथे 10 लिहायचं असेल तर तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं? और सेट ए एक्स सच दॅट एक्स एक्स इक्वल्स टू एन स्क्वेअर 1 इज लेस दॅन इक्वल्स टू एक्स अँड एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 10. तेव्हा हे तुमचं आन्सर राईट असतं. म्हणजे लेस दॅन इक्वल्स टू 10 म्हणजे 10 पर्यंतच. 10 पर्यंतच. 10 चे स्क्वेअर किती आहे? 100. 10 पर्यंत. पण हा 11 म्हणजे काय? 11 च्या आत. अर्थ कळलं का? एकदा मी सांगितलं होतं, लेस दॅन आणि लेस दॅन इक्वल टू चा अर्थ मी नंतर सांगेन. तर मग बाळांनो असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. सेकंड क्वेश्चन काय? बी इक्वल्स टू 6, 12, 18, 24, 30, 36, 42 अँड 48. याचा गाईस तुम्ही काय लिहू शकता माहितीये का? बर, सेट बीच राहणार कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स ला किंवा वाय ला, तुमची मर्जी. एक्स सच दॅट एक्स. बर, हा जो एक्स एक्स सच दॅट एक्स, हा एक्स इक्वल्स टू काय गाईस? हा 6n आहे. 6n आहे म्हणजे 6 मल्टिपल आहे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48. कुठपर्यंत आहे गाईस? 8 जा 6 8 जा 48. तर मग लिहायची पद्धत कशी असेल? हा जो n आहे ही सुरुवात 6 पासून आहे. हे सगळे काय? n इज अ नॅचरल नंबर. हा जो n आहे तो काय? नॅचरल नंबर आहे. बर, नॅचरल नंबर आहे. मग हा n जो आहे हा लेस दॅन केवढा आहे? लेस दॅन 6 8 जा 48. मग काय लिहू? 9. सर काय यायला पाहिजे? 9. 6 9 जा 54, क्योंकि 9 के अंदर है, 9 च्या आत आहे. पण जर मला 8 लिहायचं असतं तर काय लिहिलं असतं? और सेट बी इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स एक्स इक्वल्स टू 6n, n is a element of natural number, n is less than equals to काय? 8. हे तुमचा आन्सर पाहिजे बाळा. चला हे लिहून घ्या फटाफट. C equals to set C equals to S M I L comma E. Answer. Set C equals to x such that x is a letter of a word. क्या? SMILE. Smile. झालं. X such that x is a letter of a word. Smile. Okay. Fourth काय? D equals to Sunday, Monday, Tuesday,
डॉट 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 एंड सो ऑन. ठीक है. आंसर set d equals to x such that x is a days of week from Sunday till नहीं बस इतना ही लिख एवढंच लिहा. x such that x is a days of week. बस इतना इनफ है. बर अजून काय x इक्वल्स टू 5th x इक्वल्स टू इन ब्रॅकेट a, e, t. या शब्दापासून काय शब्द बनतो का? टी बनतो ना. टी TEAT. तर 8 ते पण होतो बरोबर. x such that x is a letter of a word TEAT. चलो अशा प्रकारे आपण गाईस बाळांनो ही प्रॅक्टिस सेट पूर्णपणे मला असं वाटतं पूर्णपणे प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपण घेतलेली आहे आणि पूर्णपणे संपलेली पण आहे. एक एक क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. ओके. मला असं वाटतं तुम्हाला सोप्या रीतीने कळलं असेल. माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हेच सांगणे बाळांनो की जर तुम्हाला काही कन्सेप्ट कळत नसेल तर पुन्हा ह्या व्हिडिओज बघा. तुम्हाला इझी आणि सोप्या रीतीने कळेल. फक्त तुम्हाला घरी जाऊन काय करायचंय 3 टाइम्स 5 टाइम्स थोडं प्रॅक्टिस करावं लागेल. कारण तूप खाल्ल्या रूप कधीच येत नाही बाळा. थोडं मेहनत घ्यावी लागेल. ओके बाळांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्ही ह्या गोष्टीला पूर्णपणे साथ द्याल, फॉलो कराल आणि इतर गरजूंनाही शेअर कराल अशी माझी इच्छा आहे. ओके बाळांनो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा आपण भेटूया.